हॅलो. कोकणातल्या राहणीमानातला महत्त्वाचा विषय सारवण. कारण अजूनही बऱ्याच घरांमध्ये अजूनही जमिनी आहेत. पूर्ण लादी काही सगळीकडे झालेली नाही. आमच्या घरात थोडी आतमध्ये लादी आहे, पण इथे बाहेर जमीन आहे. तिथे आता सारवण घालतो आहे. मागे मी एक सारवणाचा व्हिडिओ केला होता, ते झाडूने सारवत होतो अंगण. पण घरातली जमीन सारवायची असेल तर झाडूने सारवायची नाही, हाताने सारवायची असते. शास्त्र असतं ते. तर ते हाताने कसं सारवते, विद्याकू सारवायला बसले. आता जरबर मी पण बसणार आहे. विद्याकू कसं सारवते ते मी दाखवते तुम्हाला. हे विद्याकू हाताने सारवते. ह्याच्यात एक डिझाईनवाला पण प्रकार असतो, तो दाखवते आता मी थोड्या वेळाने. आत्ता हे नॉर्मल साधं सारवण चालू आहे, हाताने सारवायचं. आणि हे आत्ता पावसातलं शेण आहे, त्याच्यामुळे त्याचा रंग जास्त हिरवा आहे. कारण आता गुरं हिरवा चारा खायला लागले, त्याच्यामुळे ते हिरवट हिरवट आहे जास्त. हां हां, त्याच्यामुळे हे तिकडे साधं सारवण घालून झालं. इथे आता मी डिझाईनचं घालते, म्हणजे सारवणामध्ये सुद्धा डिझाईन करता येतं कसं ते दाखवते. तर आता हे जाड जाड सारवून घेते आणि पूर्ण आपण साधं सारवताना पूर्ण हाताने तळव्याने शेण निपटून घेतो, तसं न करता हे जाड जाड करायचं. आणि डिझाईन कशाने काढायचं तर ह्या 4 बोटाने. तर आता हे असं मी डिझाईन काढते. असं असं हाताने मी जे हाताच्या तळव्याने मी जे शेण निपटून घेणार ते मी 4 बोटांनी असं असं ओढून ओढून घेते. मग ते डिझाईन येतं आपोआप. दिसायला फार छान दिसतं हे असं केलेलं. हे बघा, जवळून दाखवते, छान दिसतं. वाळल्यावर तर आणखीन छान दिसतं. तसंच आता ह्या बाजूला आपण करून घेऊया. सारवण घालून झालं की लगेच रांगोळी काढायला पाहिजे. हे पण एक शास्त्रच असतं. कोकणात शास्त्र बरीच असतात आणि ते कोकणात राहायचं तर ती पाळावी लागते. सारवण झालं की त्याच्यावर लगेच रांगोळी झाली पाहिजे, असं माझी आई सांगायची. त्याप्रमाणे आताही मला जशी मला काही फार छान वगैरे रांगोळी काढता येते, जशी जमेल तशी काढली.